परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 14। सर्वम् एतमृतं मन्ये, सर्वम् एतमृतं अन्ये, सर्वम् एतमृतं अन्ये, सर्वम् एतमृतं अन्ये, यत्मां वदसि केशव, यत्मां वदसि केशव, यत्मां वदसि केशव, यत्मां वदसि केशव। सर्व एतमृतं अन्ये, यत्मां वदसि केशव, सर्वम् एतमृतं अन्ये, यत्मां वदसि केशव, सर्व एतमृतं अन्ये, यत्मां वदसि केशव। न हि ते भगवान् व्यक्तिं, न हि ते भगवन् व्यक्तिं, न हि ते भगवन् व्यक्तिं, न हि ते भगवन् व्यक्तिं, विदुर्देवा न दानवः, विदुर्देवा न दानवः, विदुर्देवा न दानवः। न हि ते भगवन् व्यक्तिं, विदुर्देवा न दानवः, न हि ते भगवन् व्यक्तिं, विदुर्देवा न दानवा, न हि ते भगवन् व्यक्तिं, विदुर्देवा न दानवः। सर्व एतमृतं अन्ये, यन्मां वदसि केशव, न हि ते भगवन् व्यक्तिं, विदुर्देवा न दानवः। सर्व एतमृतं अन्ये, यन्मां वदसि केशव, न हि ते भगवन् व्यक्तिं, विदुर्देवा न दानवः। सर्व एतमृतं अन्ये, यन्मां वदसि केशव, न हि ते भगवन् व्यक्तिं, विदुर्देवा न दानवः। भगवंताला स्वतःच्या शक्तीने कोणीही जाणू शकत नाही, तर तो भगवत कृपेनेच जाणू शकतो. भगवंतापाशी बुद्धीचे चमत्कार सिद्धी चालू शकत नाहीत. मोठमोठ्या भौतिक आविष्काराद्वारे कोणीही भगवंताला जाणू शकत नाही. आता 15वाही श्लोक घ्यायचे आपल्याला. पंधरावा श्लोक. स्वयं एव आत्मानं, स्वयं एव आत्मानं, स्वयं एव आत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम, वेत्थ त्वं पुरुषोत्तम, वेत्थ तं पुरुषोत्तम. स्वयं एव आत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तमं, स्वयं एव आत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम, स्वयं एव आत्मानं वेत्थ तं पुरुषोत्तम. भूतभावन भूतेश, भूतभावन भूतेश, भूतभावन भूतेश, देवदेव जगत्पते, देवदेव जगत्पते, देवदेव जगत्पते. भूतभावन भूतेश, देवदेव जगत्पते, भूतभावन भूतेश, देवदेव जगत्पते, भूतभावन भूतेश, देवदेव जगत्पते. स्वयं एव आत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम, भूतभावन भूतेश, देवदेव जगत्पते. स्वयं एव आत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम, भूतभावन भूतेश, देवदेव जगत्पते. स्वयं एव आत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम, भूतभावन भूतेश, देवदेव जगत्पते. आपण स्वतःच आपणाला जाणता, जाणणारे पण आपणच आहात. आपणाशिवाय दुसरे काही नाही. मग कोण कोणाला जाणेल? तत्वाला जाणण्याचा प्रयत्न केल्यास तत्वापासून दूर व्हाल. कारण तत्वाला जाणण्याचा विषय बनवला तेव्हाच त्याला जाणण्याची इच्छा कराल. तत्व तर सर्वांचं ज्ञात आहे, ज्ञेय नव्हे. विभूतीचे ज्ञान भगवंताशी दृढ भक्ती करणारी आहे. आता पुढील 3 श्लोकात अर्जुन भगवंताला विस्ताराने विभूती सांगण्यासाठी प्रार्थना करत आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.